पूछने अरे आया मेरे को आप बताओ, जब तक खरीदूंगा नहीं लेआउट कहाँ से होएगा? एक मेरी बात सुनिए, कल हम लोग मैं परसों उधर भी जाके आया था राजपूत साहब के पास, उन्होंने बोला साहब ऐने होएगा तो होएगा। क्या लेटर है? कायदा दिखाओ मुझे, मुझे कायदा दिखाओ, कायदा दिखाओ, बंगलो प्लॉट थोड़ी बेच रहे हो। कायदा दिखाओ, कायदा में ही लिखा दिखाओ है ना। और फ्लैट का खाली आप पर फ्लैट कितना लेते हैं ये भी हमको पता है। इनका पगार 50,000 रुपया है और खुद ने ना लाख रुपए सैलरी के आदमी लोग रखे हुए, कहाँ से आता है पैसा? ऑफिस में देख लो, सब प्राइवेट है। तो नियम आपको नहीं पता तो जाके नियम पता करके आओ। बाद में इधर आओ, बाद में इधर आओ। नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर वेस्टला आज आपण आहोत. इथे रजिस्टर ऑफिसला माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी ह्या कार्यालयामध्ये येऊन आज हल्लाबोल केलेला आहे. नक्की त्या हल्लाबोलाच्या पाठीमागे कारण अशी की ह्या रजिस्टर ऑफिसमध्ये जमिनीचे देवाणघेवाणाची रजिस्टरची कामं होत नाही असा आरोप त्यांनी लावलेला आहे. दुय्यम अधिकारीला त्यांनी कडक बोलामध्ये त्यांना सुनावलेले आहेत. या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये ज्यांनी जे आरोप केलेले आहेत माजी आमदार नरेंद्र मेहता, नक्की त्यांची भूमिका काय आहे आणि तसंच जे सहदुय्यम अधिकारी ज्यांना त्यांनी सुनावलेलं आहे त्या अधिकाऱ्यांची भूमिका काय, त्यांची प्रतिक्रिया काय, आपण जाणून घेऊ. साठी आलेलो की मीरा भाईंदरच्या या 2 ऑफिस आहेत, सब रजिस्ट्रार इकडे बसतात आणि त्यांनी नियमाप्रमाणे डॉक्युमेंटची नोंदणी करायची असतात. स्टॅम्प ड्युटी जो असेल शासनात ठरल्याप्रमाणे घ्यायची असतात. परंतु हे आपलाच कायदा लावतात, आपल्याला पटेल ते करायचं, आपल्याला नाही पटेल ते नाही करायचं. जे ह्यांना पटत नाही ते ठाण्यावाले नवी मुंबईवाले करतात. परंतु त्याच्यातले ते डॉक्युमेंट प्रॉपर्टी डॉक्युमेंटचे 5-5, 10-10 लाख रुपये ते लोक मागतात आणि ह्यांनी केलं तर फुकटमध्ये होईल. पण ह्यांचं एक नेक्सस आहे, मी नाही बोलतो तू हो बोल आणि अशा प्रकारचं कर. दुसरं, प्रत्येक इकडे रोजच्या कमीत कमी 60-70 फ्लॅट रजिस्टर होतात. त्या प्रत्येक फ्लॅटमागे पैसे आहे. त्या व्यतिरिक्त या ऑफिसमध्ये कमीत कमी 15 ते 20 लोक प्रायव्हेट लोक ठेवलेली आहे, ज्यांच्याकडे सरकारी कॉम्प्युटरचा ॲक्सेस आहे. सरकारी कागदावर सह्याला हात लावतात, सरकारी कामकाज ते करतात. उद्या त्याच्यात काय घोटाळा झाला, गडबड झाला तर जबाबदार कोण? ती लोक गव्हर्नमेंटचा पेरोलवरही नाही, गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टवरही नाही. या लोकांनी आपल्या सुविधासाठी आणली आणि त्यांना व्हिडिओवर आपण बघितलं. प्रत्येकाला कोणाला 15,000 पगार, कोणाला 25,000, कोणाला 30,000 असं पगार आहे. तर साधारण दर महिन्याला हे 2.5-3 लाख रुपये पगार देतात. मग ह्यांचा पगार 50,000 आहे, हे 3 लाख पगार कसं काय चुकवतात? म्हणजे नक्कीच इकडे गडबड होतो आहे. आणि ह्या शहराचे नेत्यांनी ह्याचा कुठल्याही प्रकारचं केलं नाही. मग त्यांचं याच्यामध्ये संगनमत आहे का? मग त्यांनी का नाही हे लोकांसमोर ही गोष्ट आणली? सिम्पली गोष्ट आहे. मग हे मला जनतेसमोर आणायचं होतं आणि जे लोकांना त्रास होतो, डॉक्युमेंट रजिस्टर्ड होत नाही, त्यांना न्याय द्यायचं होतं की या ठिकाणी डॉक्युमेंट रजिस्टर्ड झाला पाहिजे. हे जे काही ड्युटी वसूल होते 60% ड्युटी आहेत, त्याचा 1% भाग हा महानगरपालिकाचा आहे. आम्ही महानगरपालिकामध्ये नेतृत्व करतो. ते पैसे साधारण 25-30 कोटी रुपये वर्षाला महापालिकेला मिळतात. हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड नाही करता आम्हाला महापालिकेला उत्पन्न मिळणार नाही. तर ह्यांच्या हलगर्जीमुळे आम्हाला महापालिकेचं नुकसानसुद्धा करावं लागतं आहे, लोकांनासुद्धा त्रास होतो आहे, लोकांना जास्त पैसे देऊन दुसरीकडे करायला लागतं. या परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. यासाठी आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो होतं आणि त्यांना सांगितलं आहे, जी प्रायव्हेट लोकांना तुम्ही पगार देतात तर कुठनं द्यायचा खुलासा करा. तुम्हाला वाटतं तुम्ही देत नाही तर त्यांच्यावर FIR दाखल करा. तुमचा ॲक्सेस कसं घेतला, तुमचा कम्प्युटरला हात कसं लावलं, तुमचा रेकॉर्डला हात कसं लावलं, आणि त्यांनी नाही केलं तर मग उद्या जाऊन आम्हीच पोलीस स्टेशन या अधिकारीबद्दलच गुन्हा दाखल करायला लावणार. एवढं सांगू इच्छितो की जे ॲग्रीमेंट रजिस्टर करण्या नियमाप्रमाणे होत असतात ते आम्ही करतोच रजिस्टर. कुठलाही जसं नाकारत नाही विनाकारण किंवा दुसरं कुठलाही आरोप आहे तर त्यात तथ्य नाही आहे. आम्ही कोणाला विनाकारण त्रास देत नाही आणि दुसऱ्या गोष्टीची त्याने मांडली त्यात तथ्य नाही आहे.